ज्ञानेश्वरीची अविटगोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार. सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. अध्याय 8 ब्रह्माक्षर निर्देश योग, भाग पहिला. भगवंतांनी मागील 7व्या अध्यायाच्या शेवटी अर्जुनाला आदिभूत आदिदैव यांना जाणून आदियज्ञ म्हणजे जो मी त्याची प्राप्ती ज्यांनी करून घेतली त्या भक्तास मरणकाळी शरीर वियोगाचे दुःख होत नाही, हे जाड शब्द अर्जुनाच्या मनात घोळत असल्यामुळे प्रस्तुत अध्यायामध्ये अर्जुन 7 प्रश्न भगवंतास विचारणार आहे. त्या प्रश्नाचे स्पष्टीकरण भगवंत करणार आहेत. ओवी क्रमांक 1. मग अर्जुने म्हणितले, हा होजी अवधारिले, जे म्या पुसिले ते निरूपिजे. सांगा कवन ते ब्रह्म, कायसया नाम कर्म, अथवा अध्यात्म काय म्हणिपे. आदिभूत ते कैसे, एत अधिदैवते कवनसे, हे उघड मी परियेसे तैसे बोला. मग अर्जुन म्हणाला, अहो देवा, ऐकले का? जे मी विचारले ते सांगावे. सांगा बरे, ते ब्रह्म कोणते, कर्म कशाचे नाव आहे, आणि अध्यात्म म्हणजे काय, आदिभूत ते कसे आहे, यात आदिदैव कोण आहे, हे मला स्पष्ट समजेल असे सांगा. देवा अधियज्ञ तो काही, कवन पाये देही, हे अनुमानासी काही दिठी न भरे. आणि नियता अंतःकरणी तू जाणी जसी देह प्रयाणी, ते कैसोनी हे शारंग पाणी परिसवा माते. देखा धवळारी चिंतामणींचा, जरी पहुडला होय दैवाचा, तरी वोसनताही बोलू तयाचा, परी सोपू न वचे. तैसे अर्जुनाच्या बोलासवे, आले तेची म्हणितले देवे, परियेसे गाबरवे जे पुसिले तुवा. किरीटी कामधेनूचा पाडा, वरी कल्पतरूचा आहे मांदोडा, म्हणोनी मनोरथ सिद्धीच्या चाडा, तो नवल नोहे. देवा, ज्याला तुम्ही अधियज्ञ म्हणता तो या देहात कसा आणि कोण आहे, हे तर्काने पाहिले तर लक्षात येत नाही. आणि हे श्रीकृष्णा, ज्यांनी आपले अंतःकरण स्वाधीन ठेवले आहे ते तुला मृत्यूसमयी कसे जाणतात, हे मला ऐकवा. पहा, एखादा भाग्यवान पुरुष चिंतामणीने बांधलेल्या वाड्यात निजला असता त्याची स्वप्नातील बडबड व्यर्थ जात नाही. त्याप्रमाणे अर्जुनाच्या विचारण्याबरोबर देव म्हणाले, अर्जुना, तू जे विचारलेस त्याचे स्पष्टीकरण नीट ऐक. हे एक कामधेनूचे वासरू असून तो कल्पवृक्षाच्या मांडवाखाली आहे, म्हणून त्याचे सर्व मनोरथ पूर्ण व्हावेत यात काहीच आश्चर्य नाही. श्रीकृष्ण कोपोणी जासी मारी, तो पावे ब्रह्म साक्षात्कारी. मा कृपेने उपदेशू करी, तो कैशा परी न पवेल. जय कृष्णाचे या होई जे आपण, श्रीकृष्ण होय आपुले अंतःकरण. तै संकल्पाचे आंगन, वोळगती सिद्धी. परी ऐसे जे प्रेम, ते अर्जुनीची आथी निस्सीम. म्हणून तयाचे काम सदा सफल. या कारणे अनंते, ते मनोगत तयाचे पुसते. होईल जाणुनी आई ते वोगरुनी ठेवले. जे अपत्य थानी हुनी निगे, तयाची भूक ते मायेसीची लागे. एरवी ते शब्द काय सांगे, मग स्तन्य देयेरी. म्हणून कृपाळुवा गुरुचिया ठाई, हे नवल नो हे काही. परी ते असो आई का काही, जे देवो बोलता झाला. श्रीकृष्णांनी ज्याला क्रोधाने ठार केले त्याला सुद्धा परब्रह्म साक्षात्कार झाला. मग ज्याला अत्यंत प्रेमाने ब्रह्मोपदेश केला त्याला ब्रह्म साक्षात्कार का लाभणार नाही.
आपण जेव्हा कृष्णाचे अनन्य भक्त व्हावे तेव्हा आपले म्हणजे भक्ताचे अंतःकरण कृष्णमय होते आणि मग त्यावेळी आपल्या संकल्पाच्या अंगणात अष्टमहासिद्धी राबतात. परंतु असे जे प्रेम ते अर्जुनाच्याच ठिकाणी अलोट आहे, म्हणून त्याचे मनोरथ सदैव सफल होतात. यासाठी भगवंतांनी अर्जुनाचे मनोगत ओळखून अगोदरच त्याच्या पुढे उत्तराचे ताट सज्ज करून ठेवले. कारण स्तनपान करणारे बालक पोट भरण्यापूर्वी थांबले तर त्याची भूक आईला समजते. एरवी मला भूक लागली असे त्याने शब्दाने सांगितल्यावर का ती तिला स्तनपान देते? म्हणून कृपाळू गुरुच्या बाबतीत असे भक्तप्रेम आढळले तर त्यात काहीच आश्चर्य नाही. परंतु ते असो, देव काय बोलले ते श्रवण करा. मग म्हणितले सर्वेश्वरे, जे आकारी इये खोकरे, कोंदले असत न खिरे कवने काळी, एरवी सपुरपण तयाचे पहावे, तरी शून्यची नवे स्वभावे, वरी गगनाचे निपालवे गाळून घेतले. जे ऐसे ही परी विरुळे, इये विज्ञानाची खोळे, हालवलेही न गळे ते ये परब्रह्म, आणि आकाराचे नि जालेपणे, जन्म धर्माते नेने, आकार लोपी निमने नाही कही. ऐशिया आपुलियाची सहज स्थिती, जया ब्रह्माची नित्यता असती, तया नाम सुभद्रापती अध्यात्मगा. मग सर्वेश्वर श्रीकृष्ण म्हणाले, जे या सर्व फुटक्या नाशिवंत आकारात गच्च असतानाही कोणत्याही वेळी नाश पावत नाही, उलट पक्षी त्याचे बारीकपण इतके आहे की त्याला शून्यही म्हणता येत नाही. ते किती सूक्ष्म आहे, तर सूक्ष्मात सूक्ष्म असलेल्या आकाशाच्या वस्त्रातून ते गाळून घेतले आहे. जे इतके सूक्ष्म असूनही झिरझिरीत असलेल्या या प्रपंचरूप वस्त्राच्या गाळणीतून हलविले तरी गळत नाही ते परब्रह्म, आणि आकाराच्या जन्माबरोबर जे उत्पन्न होत नाही आणि आकाराच्या नाशाबरोबर लुप्तही होत नाही. अर्जुना, अशा प्रकारे जे ब्रह्मतत्व आपल्या सहज स्थितीने मध्ये निरंतर असते त्याला अर्जुना अध्यात्म हे नाव आहे. थोडक्यात काय तर भगवान म्हणाले, जे परम अविनाशी आहे ते ब्रह्म, आणि अध्यात्म म्हणजे ब्रह्माची स्वरूप स्थिती, तसेच भूतमात्रादी पदार्थाची उत्पत्ती करणारा जो सृष्टी व्यापार आहे त्याचे नाव कर्म. मग गगनी जेवी निर्मळे, नेनो कैची एके वेळे, उठती घनपटळे नाना वर्णे, तैसे अमूर्ती तिये विशुद्धे, महदादी भतभेदे, ब्रह्मांडाचे बांधे होची लागती, पै निर्विकल्पाची बरडी, की आदि संकल्पाची फुटे विरुडी, आणि ते सवेची मोडून ये ढोंडी ब्रह्मगोळकांची, तया एकैकाचे भीतरी पाहिजे, तव बीजाचाची भरिला देखिजे, माझी होतिया जातिया नेनिजे लेख जीवा. मग तया गोळकाचे अशांश प्रसवती आदिसंकल्प असमसहास, हे असो ऐसी बहुवस सृष्टी वाढे, परी दुजे नवीन एकला, परब्रह्मची संचला, अनेकत्वाचा आला पूर जैसा. मग ज्याप्रमाणे निर्मळ आकाशात एकदम अनेक रंगांचे मेघ कसे उत्पन्न होतात हे जसे कळत नाही, त्याप्रमाणे निराकार आणि शुद्ध अशा ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी महत्तत्वादी भूतभेदाने ब्रह्मांडाचे आकार उत्पन्न होऊ लागतात. निर्विकल्प परब्रह्मरूपी माळ जमिनीवर मूळ संकल्प आणि त्याबरोबर ब्रह्मगोलकाचे दाट आकार येतात. त्या एक एक ब्रह्मांडात पाहावे तर त्यात बीजच
म्हणजे मूळ संकल्प भरलेले दिसतात आणि त्या एकेका ब्रह्मांडामध्ये किती जीव उत्पन्न होतात याची गणतीच नाही. मग त्या ब्रह्मांड गोलकाचे अंशही भराभर एकोहम बहुस्याम या आदी संकल्पाचा जप करतात आणि याप्रमाणे सृष्टी फार वाढू लागली. पण दुसऱ्याशिवाय एकच परब्रह्म सर्वत्र भरलेले आहे आणि त्याच्या ठिकाणी अनेकत्वाचा पूर आला आहे. तैसे समविषत्व नेनो कैसे वायाची चराचर रचे पाहता प्रसवतिया योनीचे लक्ष दिसती. येरी जीवा भावाची पालविये काही मर्यादाच करू नये. पाहिजे कवन हे आघवेविये तव मूळ ते शून्य. म्हणून कर्मा मुदल न दिसे आणि शेखी कारणही काही नसे. माझी कार्यची पैसे वाढो लागे. ऐसा करिते नवीन गोचरू अव्यक्ती हा आकारू. निपजे जो व्यापारू तया नाव कर्म. तसेच या सृष्टीमध्ये सम विषम भाव कसे झाले हे कळत नाही. परमात्म्याच्या ठिकाणी काही नसता उगीच स्थावर जंगम पदार्थ उत्पन्न होतात. ते पाहिले असता प्रसवणाऱ्या योनीचे लक्षावधी प्रकार दिसतात. जीवभावरूपी पालवीची तर गणनाच करता येत नाही. कोण प्रसवते हे पाहू गेले तर त्याच्या मुळाचा पत्ताच लागत नाही. म्हणून मुळात करता कोणी दिसत नसून शिवाय या सृष्टीला काही कारणही दिसत नाही. मध्ये हे सृष्टीरूप कार्य आपोआप वाढीस लागलेले दिसते. याप्रमाणे कर्त्याशिवाय अव्यक्ताच्या ठिकाणी उत्पन्न होणारा भासमान होणारा जो व्यापार त्याला कर्म असे म्हणतात. आता अधिभूत जे म्हणिपे तेही सांगो संक्षेपे. तरी होया आणि हारपे अभ्र जैसे. तैसे असते पण आहाच नाही होई जे हे साच. जया ते रूपा आणि ती पाच पाच मिळवनिया. भूता ते अधिकरुणी असे आणि भूत संयोगे तरी दिसे. जे वियोग वेळे भ्रंशे नामरूपादिक. तया ते अधिभूत म्हणिजे मग अधिदैव पुरुष जाणिजे. जेने प्रकृतीचे भोगिजे उपार्जिले. जो चेतनेचा चक्षु जो इंद्रिय देशीचा अध्यक्षु. जो देहास्तमानी वृक्षु संकल्प विहंगाचा. जो परमात्माची परी दुसरा. जे अहंकार निद्रा निदसुरा. म्हणून स्वप्नीचिया वोरबारा संतोषे शिणे. आता अधिभूत कशाला म्हणतात ते तुला थोडक्यात सांगतो. जसे ढग उत्पन्न होतात आणि लय पावतात, ज्याप्रमाणे ज्याचे अस्तित्व दिखाऊ आणि नाशवंत आहे आणि ज्याला पंचमहाभूते एकत्र येऊन रूपाला आणतात, जे पंचमहाभूतांच्या आश्रयाने राहते, त्यांचा संयोग झाला तरच जे दिसते आणि ती विलग झाली की जे नामरूपात्मक शरीर नाश पावते, त्याला म्हणजे या शरीराला अधिभूत म्हणावे. मग आदिदैवत म्हणजे पुरुष समजावा. प्रकृतीने जे जे उत्पन्न केले आहेत त्याचा तो उपभोग घेतो. जो चेतनेचा प्रकाशक, इंद्रिय देशाचा स्वामी आणि देह पडण्याच्या वेळी संकल्परूपी पक्षी ज्यावर इंद्रिये विसावतात, तो हाच वृक्ष होय. जो वास्तविक परमात्माच आहे, पण जो दुसरा वेगळा झाला कारण की ज्यास अहंकाररूपी झोप येऊन द्वैत भासात्मक स्वप्नाच्या व्यवहाराने तो हर्ष शोकाला अनुभवतो. जीव येणे नावे जया ते आळवी जे स्वभावे, ते अधिदैव जाणावे पंचायतनीचे. आता येची शरीर ग्रामी, जो शरीर भावाते उपशमी, तो अधियज्ञ एथगामी पंडू कुमरा. येर अधिदैवादिभूत, तेही मीची कीर समस्त,
परी पंधरे किडाळा मिळत काय साके नोहे, तरी ते पंधरे पण न मिळे आणि किडाचियाही अंशा न मिळे, परी जव असे तयाचे निमेळे तव साकेची म्हणिजे, तैसे अधिभूता ते आघवे हे अविद्येचे निपालवे, झाकले तव मानावे वेगळे ऐसे, तेची अविद्येची जवनी कफिटे आणि भेदभावाची अवधी तुटे, मग म्हणो एक होऊनी जरी आटे तरी काय दोन्ही होती, पै केशांचा गुंडाळा ठेविली स्फटिकशिळा, तेवरी पाहिली डोळा तव भेदली गमली. ज्याला सामान्यतः जीव असे म्हणतात ते हेच या 5 पंचमहाभूतात्मक शरीररूपी घरातील आदिदैव समजावे. आता या शरीररूपी गावामध्ये शरीर बुद्धीला देहाहंकार आदींना नाहीसे करतो तो मी या शरीरातील आदियज्ञ जाणावा. इतर आदिदैव आदिभूत तेही सर्व खरोखर मीच आहे, परंतु निर्मळ शुद्ध सोन्यामध्ये हिनकस मिसळले तर ते शुद्ध सोनेही हिनकस होत नाही काय. वास्तविक निर्मळ सोने हिनकसाचा अंश होत नाही, स्वतःहून मिसळत नाही, परंतु जोपर्यंत हिनकस मिसळलेले असते तोपर्यंतच त्याला हिनकस म्हणणे योग्य होईल. त्याप्रमाणे हे अधिभूतादी सर्व अविद्येच्या पदराखाली झाकले आहेत तोपर्यंत वेगळी आहेत असेच जाणावे. तोच अविद्येचा पडदा दूर केल्यावर द्वैतभाव नाहीसा होऊन जीव आणि परमात्मा तद्रूप होतात असे म्हणावे. तर मुळात ते काय दोन होते का? केसांच्या गुंडाळीवर स्फटिकशिळा ठेवली असता वरवर पाहणाऱ्याला ती फुटलेली दिसते. पाठी केश परवते नेले आणि भेदलेपणा काय नेनू जहाले, तरी डाक देऊनी संदिले शिळे ते काई, नाते अखंडची आयती परिसंगे भिन्न गमली होती, ते सारिलिया मागवती जैसी का तैसी, तेवी अहंभावो जाये तरी ऐक्यते आधीचे आहे, हेची साचे जेत होय तो अधियज्ञुमी. केसांच्या गुंडाळीवर स्फटिक शिळा ठेवली तर वरवर पाहणाऱ्याला ती फुटलेली दिसते. नंतर केस बाजूला केले तर शिळेचा फुटकेपणा कोठे गेला? ती काय डाग देऊन सांधली की काय? असे मुळीच नाही. ती शिळा मूळचीच अखंड होती, पण केसांच्या संगतीने भंग पावली असे भासत होते. म्हणून केसाची गुंडाळी बाजूला केल्यावर मूळची शिळा अखंड आहे तशीच आहे. त्याप्रमाणे आपल्यातला अहंकार गेला की ऐक्य हे मूळचेच आहे. हा प्रकार खरोखर जेथे घडतो तो आदियज्ञ मीच आहे. पैगा आम्ही तुझ सकळ यज्ञ कर्मज, सांगितले काजे काज मनी धरुणी, तो हा सकळ जीवांचा विसावा, नैष्कर्म्य सुखाचा ठेवा, परी उघड करुणी पांडवा दाविजत असे. पहिले वैराग्य इंधन परिपूर्ती, इंद्रियानळी प्रदीप्ती, विषयद्रव्याची आहुती देऊनिया, मग वज्रासन तेची उर्वी, शोधुनी आधार मुद्रा बरवी, वेदिकारचे मांडवी शरीरांच्या, तेत संयमाग्नीची कुंडे, इंद्रिय द्रव्याचे नी पवाडे, पूजिती उदंडे युक्ती घोषे. मग मन प्राण आणि संयमू, हाची हवन संपदेचा संभ्रमू, येणे संतोष विजे निर्धमू ज्ञानानळू, ऐसे निहे सकळ ज्ञानी समर्पे, मग ज्ञान ते ज्ञेयी हारपे, पाठी ज्ञेयची स्वरूपे निखिलौरे. तया नावगा अधियज्ञू, ऐसे बोलला जव सर्वज्ञू, तव अर्जुन अतिप्राज्ञू तया पातले ते, हे जानोनी म्हणितले देवे, पार्था परिसतू आहासी बरवे, या कृष्णाची या संतोषासवे, येरू सुखाचा जाहला.
देखा बालकाची धणी धाईजे, का शिष्याचेणी जाहलेपणे होईजे, हे सद्गुरूची एकलेणी जाणीजे, का प्रसवतिया. अरे, आम्ही जो हेतू मनात धरून सर्व यज्ञ कर्मापासून निर्माण झाले आहे असे तुला सांगितले, तो हा आदियज्ञ सर्व जीवांचा विसावा आहे. हा निष्काम ब्रह्मसुखाचा गुप्त ठेवा तुला उघड करून दाखविला आहे. प्रथम वैराग्याचे जळण भरपूर लावून इंद्रियांचा अग्नी प्रज्वलित करावा. मग त्या जाळात विषयरूपी द्रव्याची आहुती द्यावी. नंतर वज्रासन रूपी भूमी शुद्ध करून त्यावर मूलबंधाची मुद्रा हीच यज्ञवेदी या शरीर मंडपात बांधावी. मग ध्यान, धारणा, समाधी रूप अग्नीच्या कुंडात बंधत्रयाच्या मंत्रघोषाने इंद्रिय रूपी विपुल द्रव्याच्या सहाय्याने यजन करतात. आणि मग मन, प्राण आणि संयम अशा या यज्ञ सामग्रीच्या तयारीने धूररहित निर्मळ ज्ञानरूप अग्नीला संतुष्ट करतात. अशा रीतीने हे सर्व ज्ञानाग्नीत अर्पण केले असता त्या ज्ञानाचाही ज्ञेयामध्ये लय होतो. मागे केवळ ज्ञेयच स्वरूप रूपाने राहते. त्यास अधियज्ञ असे नाव आहे असे जेव्हा सर्वज्ञ श्रीकृष्ण म्हणाले, तेव्हा बुद्धिमान अर्जुनाच्या ते तत्काळ लक्षात आले. हे जाणून श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, तू नीट ऐकत आहेस ना? देवाचे हे शब्द ऐकून अर्जुनाला अत्यंत धन्यता वाटली. अहो, बालकाच्या तृप्तीने मातेने तृप्त व्हावे अथवा शिष्याचे समाधान जाणून गुरुने समाधान जाणावे, हे एक जन्म देणारी माता किंवा सद्गुरूच समजतात. येथपर्यंत 55 ओव्या समाप्त झाल्या आहेत. यापुढील ओव्या आपण अध्याय 8 आणि भाग 2 यामध्ये पाहणार आहोत. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.